आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग. आमचं दोघांचं जमतंय, आम्ही दोघे एकत्र संसार करतो. पण ही कमळाबाई फार बनेल आहे. माझ्याजवळ उभी राहती, माझ्याजवळ राहती, पण नजर तिसरीकडेच असती. महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा झाला तो असाच झाला. 70,000 कोटी रुपये कागदावर खर्च झाले, सगळा पैसा तिजोरीमध्ये गेला आणि परिणाम असा झाला की शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोचू शकलं नाही. देवेंद्रनी जो आरोप केलेला आहे तो आरोप जर खोटा ठरला तर देवेंद्रनी राजीनामा द्यावा, राजकारणातनं बाजूला व्हावं. तो आरोप खरा ठरला तर मी राजकारणातनं बाजूला व्हायला मला क्यू करावीशी वाटते. अशा पद्धतीनं इतकं खोटं बोलून म्हणजे इतक्या लवकर कसं काय ह्यांना हे सगळं आत्मसात केलेलं आहे देवेंद्रनी. मला मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. आता स्टील झालं 60,000 रुपये टन याचे. कमळाबाई या सांगतो राव घड्याळ. काय झालं, काय डोंगर, काय झाडी, हे असलं काय हॉटेल, हे असले बघायला गेली. आता 50 खोके एकदम ओके आम्ही म्हणतो का जनता म्हणते? हे लोकांना नाही आवडत. As per sources, Ajit Pawar will be joining the Shinde-led government and he is likely to become the Deputy Chief Minister of Maharashtra.